नमस्कार सर्वांना. तर संध्याकाळचा मी चहा ठेवलेला होता. मी काय चहा पित नाही. आईला आणि एखाद्या दिवस मुलं पित असतात चहा. काय असं राडा नीट नाट करून देत. ह्या फरशा पण फुटल्यात खालच्या. हा जाऊ दे, द्या टाकून. नाहीत लागत ते. निच्यात कोणत्या फरशा आहेत ह्या? त्या हॉलच्या आहेत का उरलेल्या? ह्या खालच्या ह्याला लागल ना ते. ह्या पोर्च मधल्याच आहेत वाटते ह्या. राड आहे इकडे, सगळा राडच पडलेला आहे. सिमेंट 1.5 पोत राहिले वाटतंय सिमेंट. आणि ही वाळू चांगला नाही केला एवढा. घसरायची भीती वाटते. हा तेवढी पाहिजे. हा रॅम्प नाही केला चांगला. हा तेवढा कलर राहिला आणखी द्यायचा. सगळा कलर राहिलेला आहे बाहेरून. इकडचं दाखव कसे किती मोठं हे खाल जात आहे. झाडू मारते तेवढं. इथं पाणी पण टाकणार आहेस का? सुरू केलाय. किती नाळ्या पडल्या होत्या काल, सगळ्या नाळ्या काढल्या. हे छोट नाही का वाटायला घरी? अगं ते खाली आहे, ते ना खाली केलंय. त्याच्या बाथरूमच्या फरशांना थोड्या वर येत लावलेल्या, ह्या खाली आहेत थोड्या लावलेल्या. बंद आहे तर सगळी धूळच झाली. चांगलं झाडून घे एकदा. हा एकदा झाडू मारते मग पाणी मारूत ना. आहे तर बघा, इथं पूर्ण कलरचे डबे ते पडले. इथं कुणी राहत नाही, आता पूर्ण राहिले. हे बघा इथं रॅक आहे आणि इथं किचन आहे एवढं. आणि वरची पी बघा. आणि खिडक्या 2 आहेत, मोठ्या खिडक्या आहेत. खालच्या छोट्या आहेत आणि वरच्या मोठ्या. मागून बघा, मागचं बघूया आपण. हे खुलतच नाही की कडी पण खुललं नाही. खुलली. हे बघा पूर्ण इथं वरपट्टी केली आणि मागचं दाखवते. पूर्ण मागचं बघू शकता. इथे अजून एक पायरी केली, दुसरी पायरी आहे ही. आता बाथरूम मध्ये आपलं सगळं दिसतंय गाडी. हे पण सगळे धुळच आहे. आणि वरची भारी केले पीओपी पा. वरची पीओपी खूप छान आहे. हे मोठं रूम आहे. हे बघा खालच्या छोट्या आहेत. तर आता मुलांना सुद्धा सुट्ट्या ते लागलेल्या आहेत. मुलं पण घरीच आहेत. आणि खालच्या रूमचं आणि पोर्चचं पण काम सुरू आहे. रूमचं तर पूर्ण झालेलंच आहे. थोडं PVPचं लाईट ते लावायचे राहिलेले आहेत. आणि खिडक्यासुद्धा काचेच्या लावायच्या राहिलेल्या आहेत. तर खूप असा धुराळा ते झालेला होता या रूममध्ये. तर ते पूर्ण पसारा तेच होता त्या रूममध्ये. सर्व कलरच्या बकेटी ते पोते वगैरे सर्व ठेवलेले होते. आणि टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा खूप दिवसाचे असे जाळे त्या झालेल्या होत्या. कारण की ते जसं तयार झालेलं आहे ना तसं काही ते वापरात पण नाही, काहीच नाही. तर त्यासाठी आम्ही ते कुलूप ते लावून ठेवलेलं होतं खालच्या बाथरूमला ह्याला. तर म्हणलं एकदा ते सर्व साफ करावं. आणि नंतर पण मग आता ते कलर ते दिला तर खूप ते राडा ते झालेला होता. तर त्या लोकांनी पण दिलं साफ करून, पण मनावं तसं काही दिलं नाही त्यांनी साफ करून. मग आपलं थोडंफार असं प्रमाणात खाली कलर ते सांडायला होता तर तेवढं त्यांनी धुवून धावून दिलं. तर ह्या घरामध्ये खूपच अशी धूळ ते झालेली होती. जसं हे बांधकाम झालेलं आहे तर तेव्हापासून काही आम्ही धुतलंच नाही. फक्त एक वेळेस धुतलेलं होतं हे रूम. आता ते खिडक्या ते नसल्यामुळं पूर्ण ती रूमच अशी ओपन आहे. तर पूर्ण धूळ ते घरामध्ये येतीच. आणि ते मिस्त्री लोक येत असे जेवायला ह्याला बसायचे. खूप असा पसारा ते होता तिथं पडलेला. तर बनलं चला एकदा आता ही रूम पण धुवून घ्यावी. त्यांनी पण खालचा बराच पसारा ते आवरला. खाली पण खूप असा धुराळा ते होता. आणि फरशा पण ठेवलेल्या होत्या. पोर्चमधल्या आहेत फरशा लावायच्या राहिलेल्या आहेत. तर त्या पोर्चच्या खाली पण खूप असं घाण ते झालेली होती. व्यवस्थित त्या फरशा ते त्यांनी सगळं लावून घेतलं, झाडून झटकून घेतलं सर्व पायऱ्या खालच्या पोर्चमधलं.
मग आम्ही ही रूम पण पूर्ण धुवून काढली. प्रांजल पण होती मदतीला. प्रांजलचं खूप असतंय वायपरनी काढायचं हे करायचं, तर प्रांजल येत असते मदत असंच करायला. त्या पोत्यामध्ये चांगलंच आहे बरं का सामान द्यायचं. हे ह्याच्यात पावडर ते काय असते ती पावडर कोणती? हां, वॉलपुट्टी कमी पडली होती वाटते, त्याने छोटा पुडा आणलाय. झालं ना, तिकडं पण मारले. आंघोळ करा आता गार पाण्याने. हां, शावर आहे ना इथं पण. नाही बोरचं पाणी गार आहे ना, वरचं गरम आहे पाणी. हे इथं राहिलं थोडं. काय ग? निघालं ना आता. बघा मी बाहेर पाणी मारूस तर प्रांजलने एवढं पाणी काढलं ह्या रूम मधलं. हे दरवाजाच्या मागं थोडं त्याला ना पाणी काढायला अशी मज्जा येते. हे बघा. हा, पण पडशीन, स्लिप होशीन या फरशीवरून दमानी. हा, अहो ते नंतर थोडं राहतच. किती पाणी मारले ते, नंतर असं घासणं लागन या फरशीला, तेव्हा निघल ही. चला आता हे कडाप्यावर पण मारलं, किती धूळ झाली ती कडाप्यावर पण, वट्ट्यावर पण सगळी धूळच. तरी थोडं बेसिंगला नाही का घासायला पाहिजे होतं ग, घासणीच नाही. वरीच आहे घासणी, खाली घासणीच नाही. त्यांनी कशाला काढती, पाणीच नाही आता तिथं. आ ते हानीनं झाले ते. आता चांगलं झाले, धुतले तर स्वच्छ. या भिंतीवर मारायचे का लगेच? थांबा मला जाऊ दे. कामात काम न असे पूर्ण कामच निघत असतात घरामध्ये. तर खालचंही आमचे 2 तास गेले खालच्या कामामध्ये. मग आईने इथं दळण ते सगळं चाळून ते घेतलं, आणि त्यात किराणा पण भरायचा होता. पूर्ण मला एकदा किराणा पण भरून टाका. मी डबे हे सगळे घासले होते, हे पितळेचे भांडे हे सगळं. बघी किती धूळ आली डब्यावर. अलीकडे बघा ही धूळ, किती धूळ आहे ही. असं केलं तरी धूळ दिसते, एवढी धूळ आली. तरी दरवाजे खिडक्या सारखे लावलेले असतात. आता किराणा भरायचा आहे, तर मला जरा पुसून घ्यावा. खूप धूळ आहे. प्रांजल काय करायली तू? प्रांजलला लय उल्हास येते बरं का काम करायला आमच्या. ते एक सामान देणार आहे. छोट आहे ना हे, ब्रश बी भेटला. हे मी घेणार आहे ब्रश. आणि हे बेडमिक्स साबण पप्पाची एवढी मोठी. तर महिन्याचा किराणा वगैरे आणलेला होता. सर्व डबे ते सगळे पुसून घेतले. खूप धूळ येते. 2-3 दिवसाला सारखं साफ केलं तरी, पण 8 दिवस झालं मी काही साफ केले नव्हते. नेमकेच डबे ते धुतलेले होते. तर प्रांजल देत असती मला इथे असे पिशव्या ते काढून. सर्व तेलाचे डबे ते सगळे लावून घेतलेले साईडला. किराणाही असं भरून ठेवला, सर्व तांदूळ, साखर आणि आपले साबण ते पण. आणि काही बाथरूममध्ये तिकडं नेऊन ठेवले अर्ध्या साबणी ते. तर भरपूर आज असे कामे ते होती. आमचा मसाला पण झालेला होता, पण आम्हाला साधं असं प्लेन लाल तिखट बनवायचं होतं. तर मिरच्या पण आणलेल्या होत्या. तर आता त्या 2-3 दिवस ते वाळून ते ठेवायच्यात, आणि नंतर एकदाच कुटून ते आणायच्यात. पोहे वगैरे सगळं असं डब्यांनी ते भरून ठेवलं, कारण की ऐन वेळेला अशी घाई पण होत नाही. पोहे ते करताना भरून ते ठेवलेलं असल्यावर मग व्यवस्थित पडते. आणि 2-3 पोळे असेच ठेवून दिले पोह्याचे. जेवढं सामान वरी लागते ते सगळं सामान मी भरून ठेवलं, आणि अर्धा असंच ठेवून दिलेलं होतं.
तर ह्या मिरच्या पण आता खूप छान होत्या. रेडीमेड म्हणजे पूर्ण साफ केलेल्याच आहेत. त्याला जरा जास्त पैसे घेतात, 350 का 320 असेच काहीतरी पैसे घेतले साफ केलेल्या मिरचीला. आणि ते जर देठाच्या असल्या तर त्याला कमी पैसे भेटतात. तर आता उन्हाळ्यामुळे काय साफ पण करणं होत नाही, खूप अशी आग ते होती. तर आई अशा रेडीमेडच मिरच्या ते घेऊन येत असतात साफ ते केलेल्या. तर चला मग आता मी ते पूर्ण किराणा ते भरते सगळा व्यवस्थित. प्रांजलही आहे माझ्या मदतीला, प्रांजल पण मला भरू लागते सगळं काही. तर शाळेला सुट्ट्या पण आहेत ना, तर नाहीतर काय करत असते, सारखा मोबाईल वगैरे असं टी व्ही तेच बघत असते. तर असं माझे कामं ते निघाले ना तर येत असते मदत. शाळेला सुट्ट्या ते असल्यामुळे मुलांना पण आता घरी बोर ते होते. तर आली ती मला हे सगळं असं करू लागायला, किराणा ते देत. तर हे तांदूळ ना स्पेशल आम्ही बिर्याणीसाठी वापरतो, जेडी बासमती. खूप छान असे तांदूळ आहेत ते, आणि सुगंध पण खूप छान येतोय. असा डब्बा उघडला की तो तांदळाचा वास येतो मस्त. किराणा सामानाचा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये प्रांजल जाऊन बसली. आता सुट्ट्या आहे तर काय असे कामं सुटचे, रिकामे कामं नाही. मला हेल्प करू लागते खाली पण पाणी ते मारायला, बरंच तिनं मला करू लागलं. पडशील खाली. मग लागलं होतं का सामान ते भरलं. स्वयंपाकही केला, लगेच जेवायला बसलो संध्याकाळचं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.